आणि प्रभाकर मोरे जरा जोरदार या पुढे या. शालू प्रभाकर मोरे जरा थर लागत होते आणि मला सांगितलं होतं की थर लागेपर्यंत काही बोलू नये म्हणून. जरा जोरदार आपण टाळ्या वाजूया या तिघांसाठी. जोरदार जोरदार जोरदार. प्रभात एक शालू धोका दे गो मैना शालू, धोका दे गो मैना शालू, धोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना शालू, धोका दे गो मैना शालू, धोका. अरे वासड्या लोकांनी अंग काढली घबरा. वा थँक्यू थँक्यू थँक्यू. लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान अंडी आयोजित केली गेली आणि ते सर्व हास्य जत्राची टीम आलेली आहे. या टीमची गप्पा काय मारायची हा मला एक मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मी नम्रताला सांगतो या टीमची तूच गप्पा मार. थँक्यू सो मच मला हा मान दिला त्याबद्दल. ठाणेकर या नात्याने मी सगळ्यांना विचारते दहीहंडीच्या त्यांच्या खास आठवणी. सर्वप्रथम फाटक साहेबांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी आज आम्हाला इथे आमंत्रित केलं. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. खरोखर तुम्ही आज मंडळाला आमच्या भेट दिल्यामुळे सर्वप्रथम हास्यजत्रा टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण आपण आल्यामुळे ह्या सगळ्या गोविंदाला एक उत्साह आलेला आहे आणि तसंच कायम सरतं यावं आमची इच्छा. नक्की नक्की येऊ. तुम्ही निमंत्रण द्या, आम्ही नक्की हजर राहू. थँक्यू सो मच. आणि आता मी विचारते आमचे जे साहेब आहेत, आमचे मालक ज्यांनी सगळ्यांना इथे गोळा केलंय आपल्या हास्य जत्रेच्या सगळ्या कलाकारांना, ते आमचे जे आहेत अमीर हडकर, त्यांचं शेअर मार्केट, बँड आणि हे इव्हेंटचं एक वेगळं एक त्यांचं सुरू असतं व्यवसाय. तर त्यांना आपण विचारू की तुमची लहानपणीची दहीहंडी कशी होती? मी ऍक्च्युली प्रभादेवीचा, त्याच्यामुळे गिरण गावातला माणूस असल्यामुळे दहीहंडी हा माझ्या रक्तात आहे. माझा पथक होतं यंग प्रभादेवी आणि यंग प्रभादेवी असं पथक होतं जे तेव्हा आम्ही पहिल्यांदा 6 थर लावायचो आणि तेव्हापासून तो हंडी एकदा मी पडलो होतो. त्यानंतर मग मी ठरवलं की आता आपण फक्त लोकांना नाचवायचं. आणि मग आता इथे खास फाटक साहेबांचे मी आभार मानेन कारण त्यांनी हा एवढ्या मोठ्या मंचावर आम्हाला बोलावलंय. खरोखर साहेब थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर आमचे शालू फेम प्रभाकर मोरे आलेले आहेत इथे. धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात. मोरेजी, काय सांगाल तुमची लहानपणीची दहीहंडी कशी होती? लहानपणी आमच्या गावाला आम्ही दहीहंड्या फोडायचो. फार फार तर 2 थर, नाही तर तिसरा थर म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी. पण फार गमती होत्या. अंगणातनं दहीहंडी फिरवत गरम पाणी अंगावर घेऊन नदीवर आंघोळ करायला ही एक दहीहंडीची उत्सव हा फार मजेशीर होता. पण शहरातला जो दहीहंडी उत्सव हा फार अप्रतिम आहे. इथला एवढे संपूर्ण जे 9 थर लावतायत आणि हॅट्सऑफ आहे त्यांना, हॅट्सऑफ आहे. खरंच मानलं पाहिजे त्यांना. म्हणजे किती महिने प्रॅक्टिस करत असतील त्यांना माहिती. आणि खरंच सलाम आहे आणि खूप खूप धन्यवाद. आपण ठाण्यात येऊन एवढं सगळं आम्हाला मजेशीर वातावरण बघायला मिळालं. धन्यवाद धन्यवाद. चला आता आपण पृथ्वी प्रतापला विचारूया, तुमची लहानपणीची दहीहंडी कशी होती? अरे माझी लहानपणीची दहीहंडी जाम डेंजर होती. मी आता जे पथक दहीहंडी लावतोय उत्कर्ष, माझी शाळा उत्कर्ष बालमंदिर, मी त्याच पथकाच्या बाजूला शिकत होतो. त्यामुळे मी त्यांच्याकडे गपचूप जायचो थर लावायला. आणि एकदा मी दुसऱ्याच थरावरनं पडलो होतो. दुसऱ्याच म्हणजे ह्या थरावरनं कोणीच नाही पडत, ज्या थरावरनं मी पडलो होतो तेव्हापासून मला माझ्या कुटुंबाने कधी दहीहंडीला जाऊ त्या थराला तू कधी गेलास? कधीच गेलो नाही. पण मला शिडी म्हणून बऱ्याच जणांनी वापरला. आणि मग म्हणजे त्याच्यानंतर काय सांगायचं? हो, पर्सनल काय शिडी म्हणून कोणी वापरलं? दहीहंडीतली शिडी, दहीहंडीतली शिडी म्हणून मला खूप जणांनी वापरला. म्हणजे मग शिडी म्हणजे असं आपण असं उभं राहायचं असतं आणि एक जण आपल्या अच्छा, खांद्यावर तसं. चढतो. हा, मग हे मी कितवीत करायला लागलो, हे मी 8वीत करायला लागलो. जेव्हा माझा खांदा डिस्लोकेट झाला मग माझ्या घरातल्या लक्षात आलं की हा लायकीचाच नाही दहीहंडीला पाठवायचा, याला बघायला पाठवूया, खेळायला नको पाठवूया. त्यामुळे मी तेव्हापासून फक्त दहीहंडी बघतो. चांगलं. वनिता, खरात ताईंना आपण विचारूया की त्यांची लहानपणीची दहीहंडी कशी होती. तर खरात काकू? नाही, खरं तर मी आणि वनिता एका कॉलेजचे असल्यामुळे मला तिची लहानपणीची दहीहंडी माहिती आहे. वनिता बेस्टला असते. मला खूप इच्छा होती दहीहंडीला जायची, पण मला दहीहंडीवाल्यांची इच्छा नव्हती मला घ्यायची. कारण मला थराला घ्यायची. चल चल. त्यामुळे काय मी नेहमी बघण्याचाच कार्यक्रम केलाय. कोणाचा? नाही हे दहीहंडी बघायचं. एक मिनिट, खरात काकूंचं सगळंच चुकतंय. बोला.
तर तेच म्हटलं मी नेहमी काय नाही खरंच काकूंनी सांगितलेलं आहे की लहानपणी त्यांची खूप इच्छा होती पण समोरच्यांची इच्छा नव्हती त्यांना थरावर चढवण्याची. मला लॉलीला विचारायचं, लॉलीने कधी हंडी फोडली आहे का? नाही लॉलीने हंडी नाही फोडली पण एक दिवस लॉलीला फोडलं होतं एकाने. मी नेमकी दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडले होते घराच्या आणि मी बसमध्ये होते रे, तरी बसमध्ये मला एकाने फुगा मारला आणि मी बस बीस थांबवून मी सगळ्यांना घोळा केला आणि म्हटलं ज्याने फुगा मारला तो पहिला इथे पाहिजे मला. मला कौतुक वाटतंय की हंडीला होळी खेळणार आहे. फुगे आमच्या इकडे रंगपंचमीला मारतात, यांच्याकडे दहीहंडीला फुगे मारतात. आमच्याकडे दहीहंडीतच मारला होता, मला दहीहंडीतच फुगा मारला होता एकाने, दहीहंडीलाच मारला होता. तर प्रसाद खांडेकर, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना विचारूया तुमची लहानपणीची दहीहंडी कशी होती? माझी लहानपणीची दहीहंडी सगळी आता मी टप्प्याटप्प्याने चाळीतनं गल्लीतनं चाळीत एरियात आणि आता स्टेजवर आहे. मला मग तेवढंच सांगेल की दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या नवव्या थरावर जे असतात ते सगळ्यांना दिसतात, बेसला असतात ते कोणाला दिसत नाही. त्यामुळे मला बेसवाल्यांचा अभिमान आहे कारण मी नेहमी बेसला असतो. गोविंदा गोपाळा. आमची मोनल आहे